1 किलो खोबरं, 1 किलो खारीक पावडर, ही शंभू ब्रँडची आहे. 1 किलो खारीक पावडर घेऊया. हे असे अर्धा किलोचे 2 पुडे आहेत. यातच आपण अर्धा किलो गूळ घेत आहोत. तसेच आपण यात मगज बी टाकणार आहोत. तसेच आपण पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया त्या पण टाकणार आहोत. तसेच ह्या 100 ग्रॅम आहेत. मगज बी आणि पंपकिन सीड या 100 ग्रॅम आहेत. तसेच 1 किलो खोबरं, अर्धा किलो गूळ आणि 1 किलो आपली खारीक पावडर आहे. तसेच पावशर आपण काजूसुद्धा टाकणार आहोत. तसेच आपण पावशर बदामसुद्धा टाकणार आहोत. हे बघा आपले खोबरे किसून ते पण आता फ्राय करून घेऊ. ॲड करणार आहोत पिस्ता, आत्ताच तळलेले आहेत आपण. तसेच यानंतर आपण मगज बी आणि पंपकिन सीड ते पण तळून घेणार आहोत. मगज बी घेतलेले आहे ते पण फ्राय करून घेऊ. येथे आपण डिंकसुद्धा थोड्या तुपामध्ये फ्राय करून घेतलेला आहे व खसखस फ्राय केलेली आहे. ती आता आपण बारीक करणार आहोत दोन्ही पण. येथे आपण खोबरं घेतलेलं होतं, खोबरं किसून घेतलेलं होतं, ते सुद्धा शालो फ्राय केलेलं आहे. पण यामध्ये काहीही घातलेलं नाही, यात तूपही घातलेलं नाही, कारण त्यामध्ये तेलाचा अंश असतो. त्यामुळे हे आहे तसंच फ्राय केलेलं आहे. थोडंसं सोनेरी रंग येऊसपर्यंत आणि थोडंसं कडक होईपर्यंत. तुम्ही बघू शकता असे मिश्रण तयार झाले. आता आपण गुळाचा पाक करायला इथे ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता गुळाचा पाक इथे बनवत आहे व हा गुळाचा पाक झालेला आहे व हा आता आपण त्याच्यामध्ये टाकू. यामध्ये गुळाचा पाक टाकून गरम गरमच लाडू वळावे. हे बघा अशा प्रकारे आपले डिंकाचे लाडू तयार आहेत. बघा किती छान झाले आहेत.